नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टॉर्क ऑन अ रेक्टँग्युलर लूप इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड यावरचे काही एक्झाम्पल. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे. अ करंट कॅरिंग रेक्टँग्युलर कॉइल इज प्लेस इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इन विच ओरिएंटेशन द कॉइल विल नॉट टेंड टू रोटेट. मीन्स कॉइलला आपण कशा प्रकारे ठेवू जेणेकरून त्या कॉइलवर टॉर्क ऍक्ट होणार नाही. तर टॉर्कचा सिंपल फॉर्म्युला काय आहे? टॉर्कचा सिंपल फॉर्म्युला आहे टी टाऊ इक्वल्स टू बीना साइन थिटा. आणि थीटा हा जो अँगल असतो हा कशामधला अँगल असतो? एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड या दोघांमधला अँगल आहे. तर एरिया वेक्टर बद्दल कन्फ्युजन असतं मुलांना. तर बघा, मी इथे एकदा तुम्हाला एरिया वेक्टर काय कन्सेप्ट आहे ती समजून सांगतो. इथे मी एक सर्क्युलर कॉईल कन्सिडर केली आहे आणि हे ग्रीन मध्ये जे दाखवत आहे त्याला आपण म्हणतो प्लेन ऑफ द कॉईल. ओके, याला प्लेन म्हणणार आहे आपण कॉईलचं. म्हणजे हा एक पृष्ठभाग जो दिसत आहे, हा जो भाग दिसत आहे याला आपण काय म्हणतो? प्लेन ऑफ द कॉईल. आता ह्या प्लेन ऑफ द कॉईलला जर आपण एक परपेंडिक्युलर व्हेक्टर ड्रॉ केला, तर त्याला आपण काय म्हणतो? एरिया वेक्टर. आणि हा जो एरिया वेक्टर असतो हा असं फक्त मध्यभागीच ड्रॉ केला जातो असं काही नाही. हा इथे कुठेही ड्रॉ केला जाऊ शकतो. फक्त एकच नेसेसरी कंडिशन आहे, तो परपेंडिक्युलर असणं नेसेसरी आहे. तो फक्त वरतीच असला पाहिजे असंही काही नाही. तो दोन्ही साईडला असू शकतो, खाली सुद्धा असू शकतो, पण तो फक्त परपेंडिक्युलर असला पाहिजे. आणि तो फक्त सर्क्युलर कॉईललाच असेल असं काही नाही. तुम्ही एखादा स्क्वेअर एरिया घ्या, रेक्टँग्युलर एरिया घ्या, तुम्ही एखाद्या वेगळ्या टाईपचा एरिया जरी घेतला तरी चालेल. तर एरियाच्या प्लेनला परपेंडिक्युलर जर तुम्ही ड्रॉ केलं, तर ते काय असणार आहे? तुमचं एरिया वेक्टर असणार आहे. अशा प्रकारे एरिया वेक्टर कन्सिडर केला जातो. आणि इथे जो थीटा अँगल आपण कन्सिडर केलाय तो अँगल आहे आपला एरिया वेक्टर मधला अँड मॅग्नेटिक फील्ड मधला. ओके, तर आता आपण कन्सेप्ट समजून घेऊया की इथे आपण सपोज दोन कंडिशन असतात मोस्टली, त्याच विचारल्या जातात आपल्याला. एन अँड एस पोल आहे. तर मॅग्नेटिक फील्ड आपली जाणार आहे एन टू एस. आणि इथे मी एक रेक्टेंग्युलर लूप कन्सिडर केला. आता ह्या लूपचा एरिया वेक्टर कुठे असणार आहे? एक तर तो तुमच्याकडे येणार आहे किंवा आतमध्ये जाणार असणार आहे. जर तो कोणताही असू द्या, तुम्ही इथे कोणताही कन्सिडर करू शकता. सपोज आपण असं कन्सिडर करू तो बाहेर येणार आहे. ओके, आणि तो थीटा अँगल आहे तो कशामधला अँगल आहे? तर ह्या व्हेक्टर मधला अँड मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल आहे. तर इथे थीटा अँगल किती येत आहे बघा बरं. इथे थीटा अँगल आपला 90 डिग्री येत आहे, राईट. आणि इथे जर थीटा अँगल 90 डिग्री येत असेल तर ह्या सिच्युएशनला टॉर्क ऍक्ट होईल का नाही होणार? यस, इथे टॉर्क ऍक्ट होईल. बिकॉज साइन 90 इथे 1 असतो. ओके, साइन 90 काय असतो? 1 असतो. सो इथे टॉर्क तो बिना इतका साइन टॉर्क तुमच्या ह्या कॉइलवर ऍक्ट होईल. बट ह्या सिच्युएशन मध्ये एक कन्सेप्ट अजून आहे. प्लेन ऑफ द कॉइल अँड मॅग्नेटिक फील्ड यामध्ये किती अँगल येत आहे या सिच्युएशन साठी? तर या सिच्युएशन साठी प्लेन ऑफ द कॉइल अँड मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो अँगल येत आहे तो थीटा किती येत आहे? तर तो थीटा आपला 0 येत आहे, 0 डिग्री येत आहे. आणि तो कशामधला अँगल आहे? प्लेन ऑफ द कॉइल. प्लेन ऑफ द कॉइल. नाव अजून एक सेकंड सिच्युएशन असते बघा. आता मी परत ड्रॉ करून दाखवतो. ही झाली आपली फर्स्ट सिच्युएशन. सेकंड सिच्युएशन मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. इथे मी एन पोल कन्सिडर केलाय अँड इथे मी एस पोल कन्सिडर केलाय. इथे एक रेक्टँग्युलर लूप कन्सिडर केलाय. मॅग्नेटिक फील्ड जाणार आहे आपली नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनने. ही आपली मॅग्नेटिक फील्ड आहे. अँड एरिया वेक्टर कुठे असणार आहे? सॉरी, एक सेकंड. ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणार आहे. आणि ही जी कॉईल आहे, आता ही कॉईल रोटेट झाली. ही कॉईलची साईड आहे ए बी साईड. आता ही कॉईल जर रोटेट झाली तर आपल्याला या कॉईलची फक्त ही साईड दिसणार आहे अशी. ओके, हे आपला ए पॉइंट आणि हा आपला बी पॉइंट, बरोबर. आता या सिच्युएशनला एरिया वेक्टर कुठे असणार आहे? सो एरिया वेक्टर तुमचा कॉईलच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे. सो आपण इथे परपेंडिक्युलर एरिया वेक्टर ड्रॉ केला. ओके, आता थीटा अँगल किती येत आहे? तर आता थीटा अँगल आपला 0 डिग्री येत आहे. अँड आता प्लेन ऑफ द कॉइल अँड मॅग्नेटिक फील्ड यामध्ये अँगल किती येत आहे? प्लेन ऑफ द कॉइल अँड मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती अँगल येत आहे? बघा, हा तुमचा प्लेन ऑफ द कॉइल आहे अँड ही मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर. मीन्स मॅग्नेटिक फील्ड वरतून नाही चालली, मॅग्नेटिक फील्ड ऍक्च्युली इथूनच चाललेली आहे. मी वरती दाखवली होती इथे ड्रॉ करण्यासाठी. ओके, तर मॅग्नेटिक फील्ड तुमची इथूनच चालली आहे. सर प्लेन ऑफ द कॉइल अँड मॅग्नेटिक फील्ड यामध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. आता ह्या सिच्युएशनला टॉर्क ऍक्ट होईल का? तर या सिच्युएशनला जो टॉर्क असेल
फर्स्ट सिच्युएशनसाठी आपण एकदा इथे लिहूया. तर फर्स्ट सिच्युएशनसाठी जो टॉर्क ऍक्ट होईल तो कसा असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. अँड सेकंड सिच्युएशनसाठी जो टॉर्क ऍक्ट होणार आहे तो किती असणार आहे, तो 0 असणार आहे. ओके, तर तो किती असणार आहे, 0 असणार आहे. मीन्स टॉर्क 0 कधी असणार आहे, वेन थिटा अँगल एक 0 असेल त्यावेळेस, या अदरवाइज प्लेन ऑफ द कॉईल अँड मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस तुमचा टॉर्क 0 असेल. टॉर्क मॅक्झिमम कधी असेल, वेन थिटा अँगल इज 0, जेव्हा थिटा अँगल 0 असेल तेव्हा या प्लेन ऑफ द कॉईल अँड मॅग्नेटिक फील्ड यामधला अँगल 0 असेल. तर इथे हे लिहायला विसरू नका, मी कलर चेंज करतो पेनाचा, की हे जे रेड आहे हे कशासाठी देण्यात आलेलं आहे, प्लेन ऑफ द कॉईल, प्लेन ऑफ द कॉईल. ओके, सो प्लेन ऑफ द कॉईल अँड मॅग्नेटिक फील्ड, अँड मॅग्नेटिक फील्ड, हे पण प्लेन ऑफ द कॉईल अँड मॅग्नेटिक फील्ड. यस, हे तुम्ही केअरफुली इथे लिहा. नाव नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. कलर चेंज करतो मी सर्वप्रथम. A 100 tons coil shown in figure carries a current of 2 ampere in a magnetic field B 0.2 Tesla. The torque acting on the coil is, torque acting on the coil is. So torque चा फॉर्म्युला असतो आपला B ना sin theta. So B ना sin theta. Theta is the angle between area vector and magnetic field. ओके, नाव आता इथे काय विचारले, 100 tons coil shown in figure carries a current of 2 ampere in a magnetic field B 0.2 Tesla. The torque acting on the coil is. आता एक कॉइल इथे या फिगर मध्ये आपल्याला एक एरिया दाखवलेला आहे आणि त्याच्यावर 100 टर्न्स आहेत. ओके, तर सर्वप्रथम आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टॉर्क ऍक्ट होतो का नाही होत. ओके, तर टॉर्क ऍक्ट होण्यासाठी हा जो एरिया आहे ह्या एरियाचा आपल्याला एरिया वेक्टर कन्सिडर करायचा आहे. सो आपण एरिया वेक्टर कन्सिडर केला. ओके, आता एरिया वेक्टर जो कन्सिडर करायचा आहे, जर तुम्हाला करंटची डायरेक्शन दिली असेल तर राईट हँड थंब रूल यूज करून तुम्ही एरिया वेक्टर ड्रॉ करा. सो बाहेर येणाराही असू शकतो, आत जाणारा असू शकतो, पण कोणता कन्सिडर करणार, तर राईट हँड थंब रूल यूज करा. ज्या साईडला थंब येईल त्या साईडला तुमचा एरिया वेक्टर येऊन जाईल. ओके, नाव आता इथे एरिया वेक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये अँगल किती येत आहे, सो थीटा 90 डिग्री येत आहे. सो थीटा अगर 90 डिग्री येत आहे तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला, आता तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. जर थीटा 0 डिग्री आला असता सो आन्सर डायरेक्टली 0 आला असतं. नाव आपण आता सर्व व्हॅल्यूज प्लेस करूया. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 0.2 टेस्ला, करंटची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 2 एम्पियर, नंबर ऑफ टर्न्स आपल्याला दिलेले 100 अँड एरिया. आता बघा एरिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. इथे एरिया नाही दिलेला आहे बट आपल्या इथे लेन्थ दिलेले आहेत. ओके, हा एक रेक्टँगल आहे. सो आपण याचा एरिया फाइंड आउट करू शकतो. तो याचा एरिया बघा काय येणार आहे, 10 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर. नाव आता ज्यावेळेस आपण याला सॉल्व करू तेव्हा आपल्याला आन्सर येईल 0.32 टॉर्क न्यूटन मीटर मध्ये असतो. सो हे झालं आपलं आन्सर. आता यामध्ये दोन आन्सर दिसतात आपल्याला, 0.32 0.32. न्यूटन मीटर टेंडिंग टू रोटेट एडी साइड आउट ऑफ द पेज अँड एडी साइड इन टू द पेज. बघा ही इथे एडी साइड दिसत आहे. आता ही साइड आउट ऑफ द पेज म्हणजे ही बाहेर येत आहे का आत चाललेली आहे, तर हे तुम्हाला सांगणं जरुरी आहे. तर यासाठी तुम्हाला हे कळणं जरुरी आहे की इथे आपण का कोणता रूल यूज करत होतो, आपण यूज करायचो राईट हँड पाम रूल. राईट हँड पाम रूल हा आपण रूल यूज करायचो अँड आपण डायरेक्शन फाइंड आउट करायचो. जर राईट हँड पाम रूल यूज केला आपल्याला कळतं की करंटची डायरेक्शन इथे खाली चाललेली आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इथे इकडे आहे. सो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही तुमचे 4 फिंगर्स ठेवा, तुमचा स्ट्रेच थंब जो असेल तो करंटच्या डायरेक्शन मध्ये ठेवा. देन यू विल रिअलाइज की एडी जी आहे, एडी जो आहे ज्याच्यावर जो फोर्स लागेल एडी या लेंथवर जो की फोर्स लागेल तो आउटवर्ड असणार आहे. सो जर तो फोर्स आउटवर्ड आहे मीन्स याचा अर्थ असणार आहे
की ए हे तुमचं आन्सर आहे आणि आउटवर्ड फोर्स आहे मीन्स तुम्ही इथे डॉट दाखवता. जो पण तुमचा फोर्स लागेल टॉर्क बद्दल नाही, इथे जर की एडी वर जो काही फोर्स लागेल ते मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. अ सर्क्युलर लूप ऑफ एरिया 0.01 meter square carrying a current of 10 ampere is held perpendicular to magnetic field of intensity 0.1 Tesla. The torque acting on the loop is. तर टॉर्क विचारलाय. टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहित आहे. टॉर्कचा फॉर्म्युला आहे बीना साइन थिटा. मी परत एकदा लिहितो इथे, बीना साइन थिटा. थिटा हा अँगल आहे एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल आहे. नाव हे सगळ्यात पहिले बेसिक आपल्याला माहित पाहिजे. नाव नेक्स्ट, अ सर्क्युलर लूप ऑफ एरिया, एक सर्क्युलर लूप आहे कॅरिंग अ करंट ऑफ 10 एम्पियर इज हेल्ड परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर तुम्ही तो सर्क्युलर लूप ठेवलेला आहे. सो इथे मी एन अँड एस पोल ड्रॉ करतो अँड हा तुमचा सर्क्युलर एरिया आहे. ओके, आणि ही त्याची साइड आहे ए बी. असं समजा की हा सर्क्युलर एरिया आहे आणि ही त्याची ए बी साइड आहे. आता इथे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही आहे अँड एरिया वेक्टरची डायरेक्शन ही असणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर मध्ये अँगल किती येत आहे इथे? मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर मध्ये अँगल, मॅग्नेटिक फील्ड अशी इथूनच जाणार आहे ना. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड आपली तुमची इथूनच जाणार, एरिया वेक्टर पण तुमचा ह्या डायरेक्शन. सो थीटाची व्हॅल्यू इथे किती आली? 0 डिग्री आली. देन साइन 0 किती येणार आहे? साइन 0 तुमचा 0 येणार. आणि जर इथे 0 असेल तर टॉर्कची व्हॅल्यू तुमची किती होऊन जाईल? 0 होऊन जाईल. बरोबर आहे. तर इथे बी आय एन ए हे टाकून काही फायदा नाही, बिकॉज साइन थिटा तुमचा 0 झालाय. जर ते इन्स्टेड ऑफ दिस जर ते म्हणले असते की इज हेल्ड पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड इन्स्टेड ऑफ परपेंडिक्युलर, जर ते म्हणले असते पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड, तर आपल्याला त्याला कॅल्क्युलेट करावं लागलं असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आय होप सो तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली असेल की इथे जर तुम्ही हा एरिया कन्सिडर केलाय, हा जर एरिया तुमचा असा जर एरिया असेल, इथे एन पोल असेल अँड इथे एस पोल असेल, तर एरिया वेक्टर हा असा बाहेर येईल आणि त्यामधला अँगल मॅग्नेटिक फील्डचा आणि एरिया वेक्टरचा असतो. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. A circular coil of radius 4 centimeter and of 20 turns carries a current of 3 ampere. It is placed in a magnetic field of intensity 0.5 Weber per meter square. The magnetic dipole moment of the coil is. ओके, तर बेसिक टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे बीना साइन थिटा. बीना साइन थिटा. थिटा हा अँगल आहे एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड मधला. मी हे प्रत्येक वेळेस सांगत आहे बिकॉज तुम्ही याच्यात एक्झामच्या वेळेस विसरण्याचे चान्सेस जास्त असतात. सो एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड मधला अँड यानंतर आपण लिहिलं होतं की आय एन ए किंवा एन आय ए ला आपण काय म्हणतो? एन आय ए बी साइन थीटा. सो एन आय ए ला आपण एम बी साइन थीटा अँड ह्या एम ला आपण म्हणतो मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ओके, खूप मोठ्या बुक्स मध्ये इवन एनसीईआरटी मध्ये सुद्धा त्याला स्मॉल एम ने डिनोट केलेला आहे, बट मी इथे कॅपिटल एम ने डिनोट केलेला आहे. त्यामागे एक रिझन आहे, बिकॉज पोल स्ट्रेंथ जी असते ती आपण स्मॉल एम ने डिनोट करणार आहोत इन म्हणजे येणाऱ्या सेशन्स मध्ये आपल्या. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, मी इथे मुद्दामून कॅपिटल एम ने डिनोट केलाय, सो आपल्याला कन्फ्युजन नाही व्हावं पोल स्ट्रेंथ मध्ये अँड मॅग्नेटिक मुवमेंट मध्ये. ओके सर, हे तुम्ही थोडंसं समजून घ्या की जर तुम्हाला ऑप्शन मध्ये स्मॉल एम जर दिसलं तर तुम्ही कन्फ्युज होऊ नका की सर स्मॉल एम दिसत आहे. ओके, सो कॅपिटल एम हे मुद्दामून टाकलेलं आहे, बट हे स्मॉल एम मध्ये भरपूर मोठ्या रेफरन्स बुक मध्ये दिलेलं आहे, पण आपण त्याला मुद्दामून कॅपिटल एम मध्ये दाखवत आहोत. सो कॅपिटल एम आपल्याला जर फाइंड आउट करायचा आहे तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की एन आय ए आहे. तर नंबर ऑफ टर्न्स बद्दल आय थिंक इथे काही सांगितलेलं नाहीये.
ओके, नंबर ऑफ टर्न्स बद्दल काही सांगितलं नाही, बट आय सांगितलंय आणि ए सांगितलेलं आहे. नंबर ऑफ टर्न्स मध्ये सांगितलेलं आहे, सॉरी, नंबर ऑफ टर्न्स इथे 20 आहे. करंटची व्हॅल्यू इथे 3 दिलेली आहे. अँड एरिया, ठीक आहे, एरिया जो आहे तो न देता रेडियस दिलेला आहे. आणि कॉईल जर सर्क्युलर आहे, सर्क्युलर कॉईल आहे, तर त्याचा एरिया कसा फाइंड आउट करणार आपण? पाय आर स्क्वेअरने. सो 20 इंटू 3 इंटू पाय आर स्क्वेअर, सो 4 सेंटीमीटर. तर 4 सेंटीमीटरला पहिले कन्वर्ट करूया आपण अँड याचा स्क्वेअर. सो हे बनेल 20 इंटू 3 इंटू पाय इंटू 16 इंटू 10 टू द पॉवर -4. सो आपण याला सॉल्व केलं की आपल्याला आन्सर येईल 0.3 एम्पियर मीटर स्क्वेअर. तर एम्पियर मीटर स्क्वेअर हे जे युनिट आहे हे बघा कसं आलेलं आहे. करंटची व्हॅल्यू काय असते? करंट कशात आपण मेजर करतो? करंट आपण मेजर करतो एम्पियर मध्ये, अँड एरिया आपण असतो मीटर स्क्वेअर मध्ये. सो एम्पियर मीटर स्क्वेअर हे तुमचं काय झालंय? युनिट झालंय. ओके, सो यावरून तुमचा आन्सर बनणार आहे बी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. द रेडियस ऑफ सर्क्युलर लूप इज आर and a current I is flowing in it, the equivalent magnetic moment will be. Equivalent magnetic moment will be. So torque चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, m क्रॉस b और mb sin theta. सो मॅग्नेटिक मोमेंट विचारली आहे m, सो त्याचा फॉर्म्युला असतो NIA. यस. देन आता काय विचारले? द रेडियस ऑफ सर्क्युलर लूप इज आर. सर्क्युलर लूप इज आर अँड करंट I is flowing in it. The equivalent magnetic movement will be. So number of turns बद्दल काही सांगितलेलं नाही. I हा करंट यातून फ्लो होत आहे अँड एरिया सांगितलाय. सो एरिया सांगितला आहे मीन्स सर्क्युलरचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. सो हे झालं आपला आन्सर. सो I पाय आर स्क्वेअर से आपला आन्सर बनेल सी. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. अ सर्क्युलर कॉइल ऑफ रेडियस 4 सेंटीमीटर has a 50 turns. In this coil of current 2 ampere is flowing and it is placed in a magnetic field of 0.1 Weber per meter square. The amount of work done in rotating it through 180 degree from its equilibrium position will be. From its equilibrium position will be. तर हा जो पॉइंट आहे इक्विलिब्रियम पोझिशनचा, हा आपण घेतला नव्हता थेरी सेक्शन मध्ये. पॉइंट जास्त मोठा नाही, छोटा आहे, आपण तो इथे कव्हर करूया. बघा इक्विलिब्रियम पोझिशन काय असते? तर दोन टाईपचे इक्विलिब्रियम असतात. एक असतं स्टेबल इक्विलिब्रियम अँड अनस्टेबल इक्विलिब्रियम. तर मी बेसिक याच्यात तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. तर इथे हे जे क्रॉस दिसत आहेत, तर हे रिप्रेझेंट करत आहे मॅग्नेटिक फील्डला. तर मी पहिले कलर चेंज करतो पेनाचा. हे बी आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तुमची क्रॉस आहे. क्रॉस आहे मीन्स व्हॉट? मॅग्नेटिक फील्ड तुमच्या ह्या आतमध्ये चाललेली आहे, तुमच्यापासून आत चाललेली आहे, ह्या स्क्रीनच्या आत चाललेली आहे मॅग्नेटिक फील्ड. अँड आपण आता करंटची डायरेक्शन अज्युम करूया ह्या लूपसाठी. आपण काय करूया? करंटची डायरेक्शन अज्युम करूया ह्या लूपसाठी. जर मी करंटची डायरेक्शन ही अशी अज्युम केली, अशा प्रकारे ह्या लूप मधून करंट फ्लो होत आहे असं आपण अज्युम केलंय. तर जर ह्या, आणि याला नाव पण देऊया आपण इथे ए बी सी अँड डी, हे आपले नाव दिलेले आहे मी इथे. आता आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे प्रत्येक सेक्शनवर, ए बी सेक्शनवर, बी सी सेक्शनवर, या ए बी सेक्शनवर, बी सी सेक्शनवर, सी डी अँड डी ए सेक्शनवर आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग राईट हँड पाम रूल. तर मी इथे कलर चेंज करतो फोर्स साठी. तर बघा आता ए बी सेक्शनवर जर मी राईट हँड पाम रूल लावलं, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये चालली आहे, करंट वरती चाललाय, सो फोर्स जो लागेल तो या डायरेक्शनने लागेल. ए बी सेक्शनवर जर इथे अगेन मी राईट हँड पाम रूल लावला, तर आय होप सो मी असं कन्सिडर करतो की आता तुम्हाला राईट हँड पाम रूल यूज करता येतो. सोपा आहे. मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये 4 फिंगर्स ठेवा. करंटच्या डायरेक्शन मध्ये तुमचा थंबला प्लेस करा. पाम जी डायरेक्शन दाखवत असेल त्या साईडला त्याला थोडं पुश करा. सो तुमची ती फोर्सची डायरेक्शन असणार आहे. तर इथे आपल्याला लक्षात आलं की ए बी सेक्शनवर तुमचा फोर्स लागेल ह्या डायरेक्शनने. बीसी सेक्शनवर जो फोर्स लागेल तो
ह्या डायरेक्शनने लागेल. अँड DC इथे पण जर राईट हँड पाम रूल लावला तर जो फोर्स लागेल तो ह्या डायरेक्शनने लागेल. तर हे पूर्ण सेक्शनवर मीन्स या पूर्ण याच्यावर जो फोर्स लागेल तो ह्या ज्या लेंथ आहे त्याच्यावर अशा डायरेक्शनने फोर्स लागेल. नाव व्हॉट हॅपन, बघा आता जर एडी या सेक्शनला जर मी थोडंसं पुश केलं, ह्या साईडनी जर मी त्याला थोडं पुश केलं तर काय होईल की जर मी याला पुश केलं तर हे थोडंसं पुल होऊन जाईल. ही जी BC सेक्शन जी लाईन आहे ही थोडीशी बाहेर येण्याचा प्रयत्न करेल अँड ह्याला जर मी आत ढकललं थोडंसं तर हे वरती येईल. असं समजा इथे एक रोटेट करण्यासाठी असं एक पाथ ठेवलाय. जर तुम्ही त्याला आत थोडंसं पुश केलं तर हे अगेन परत त्याच पोझिशनला येईल बिकॉज इथे जो फोर्स लागत आहे तो इकडे जाणार लागत आहे. हे समजत आहे का तुम्ही? बघा की जर मी ह्या लेंथला एडी लेंथला जर आत पुश केलं तर BC लेंथ वरती येऊन जाईल. ओके, आणि जर मी त्याला पुश करून सोडून दिलं देन अगेन हे आपल्या रिव्हर्स पोझिशनला येऊन जाईल बिकॉज जो फोर्स लागत आहे तो असा लागत आहे. मीन्स एडी लेंथ ही परत आपल्या जागेवर येण्याचा प्रयत्न करेल बिकॉज ती एडी लेंथला इकडे ओढणारा एक फोर्स लागत आहे. तर सिंपल कन्सेप्ट ही आहे की जर एखादी कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली आहे आणि जर सपोज एखाद्या कॉईलचं किंवा एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही पोझिशन चेंज केली आणि जर तुम्ही त्याला सोडून दिल्यानंतर परत जर ती गोष्ट परत त्याच पोझिशनला येत असेल तर त्याला म्हणलं जातं स्टेबल इक्विलिब्रियम. मी सिंपल भाषेत तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतोय. बघा की एडी या जर लेंथला आता ह्या सिच्युएशनमध्ये जर एडी या लेंथला जर मी आतमध्ये पुश केलं तर BC ही जी लेंथ आहे ही बाहेर येईल ह्या साईडला. ओके, आणि जर मी पुश करून सोडून दिलं तर हे परत आपल्याच पोझिशनला येऊन जाईल. ही कॉईल परत आपल्या पोझिशनला येऊन जाईल. तर त्याला म्हणलं जातं स्टेबल इक्विलिब्रियम. मीन्स एखाद्या गोष्टीला जर मी डिस्प्लेस केलं, एखाद्या गोष्टीला जर मी हलवलं त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून आणि तिथे जर मी सोडून दिलं तर जर ती गोष्ट परत बॅक त्याच पोझिशनला जात असेल तर त्याला म्हणलं जातं स्टेबल इक्विलिब्रियम. अंडरस्टँड तुम्हाला स्टेबल इक्विलिब्रियम? आय थिंक तुम्हाला समजलं असेल की एखाद्या गोष्टीला डिस्प्लेस केलं किंवा त्याला त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून हलवलं आणि सोडून दिलं तर ती जर परत त्याच जागेवर येत असेल तर त्याला म्हणणार आपण स्टेबल इक्विलिब्रियम. तर बघा आता स्टेबल इक्विलिब्रियम तर आपल्याला लक्षात आलंय, तर त्याचे बेसिक काही पॉइंट्स असतात ते मी तुम्हाला इथे समजून सांगतो जे तुम्हाला परीक्षेलाही विचारले जाऊ शकतात. तर टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे M×B असतो, हे आपण बघितलेलं आहे. अँड एनर्जी जी असते ती असते -M.B. हे आपण थेरी सेक्शन मध्ये बघितलेलं आहे. तर M.B ही जी एनर्जी आहे हे आपण बघितलेलं आहे थेरी सेक्शन मध्ये. तर इथे बघा मॅग्नेटिक मुवमेंट, ही जी मॅग्नेटिक मुवमेंट जी आपण फाइंड आउट केली बी, तर ही मॅग्नेटिक हे पण वेक्टरच आहे. ओके, तर इथे मॅग्नेटिक मुवमेंट जी फाइंड आउट केली जाते ती फाइंड आउट केली जाते बाय युजिंग राईट हँड पाम रूल. आणि इथे M ची जी व्हॅल्यू येणार आहे ती क्रॉस येणार आहे. राईट हँड थंब रूल यूज करून आपण मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आउट करणार आहे. कशा प्रकारे राईट हँड थंब रूल यूज करतो आपण? 4 फिंगर्सला कर्ल करा इन द डायरेक्शन ऑफ करंटच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही 4 फिंगर्सला कर्ल करा. राईट हँड थंब रूल यूज करा. तर राईट हँड थंब रूल मी तुम्हाला या अगोदरही दाखवलेला आहे, भरपूर वेळेस समजून सांगितलंय. तर आपल्याला लक्षात येईल की मॅग्नेटिक मुवमेंट कशी फाइंड आउट केली आपण बाय युजिंग राईट हँड थंब रूल. ओके, आणि इथे बघा फॉर्म्युला काय असतो एनर्जीचा, U इक्वल्स टू MB कॉस थीटा, हा आपला फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक मुवमेंटचा. ओके, आता इथे आपल्याला असं लक्षात येईल की जर आपण थीटाची व्हॅल्यू काय आलेली आहे, थीटाची व्हॅल्यू इथे इथे मायनस आहे, -MB कॉस थीटा U इक्वल्स टू -MB कॉस थीटा. तर इथे बघा इथे 0, इथे थीटाची व्हॅल्यू किती आहे आपली, मॅग्नेटिक मुवमेंट क्रॉस आहे, अँड मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कॉस आहे. तर थीटाची व्हॅल्यू आपली इथे किती आली, 0 आहे. आणि जर थीटाची व्हॅल्यू आपली 0 असेल तर इथे येईल M.B. आणि ह्या सिच्युएशनला मीन्स स्टेबल इक्विलिब्रियमला जी एनर्जी असेल ती कशी असणार आहे आपली, मिनिमम असणार आहे. ओके, तर इथे काय येणार आहे, मिनिमम असणार आहे. हा पॉईंट तुम्हाला थोड्या वेळात लक्षात येऊन जाईल काय आहे मिनिमम मॅक्झिमम. सो बेसिक तुम्हाला लक्षात आलं की स्टेबल इक्विलिब्रियम मीन्स व्हॉट, एखाद्या गोष्टीला जर तुम्ही डिस्प्लेस केलं किंवा एखाद्या ओरिजिनल पोझिशन पासून त्याला हलवलं आणि इक्विलिब्रियम मध्ये जर तुम्ही त्याला हलवलं आणि सोडून दिलं तर ते परत त्याच जागेवर जर येत असेल तर त्याला म्हणणार तुम्ही स्टेबल इक्विलिब्रियम. ओके,
आणि त्याच्यात मॅग्नेटिक मुवमेंट आपण कशी फाइंड आउट केलेली आहे, बाय युजिंग राईट हँड थंब रूल. तुम्हाला राईट हँड थंब रूल यूज करता येत असेल, मी असं अज्युम करतो आता, की आपण भरपूर लेक्चर्स घेतले आहेत यावर. याच्या अगोदर मी भरपूर वेळेस समजून सांगितले की 4 फिंगर्सला प्लेस करा इन द डायरेक्शन ऑफ करंट, अँड थंब जी डायरेक्शन दाखवत असेल ती तुमच्या मॅग्नेटिक मुवमेंटची डायरेक्शन दाखवत असेल. ओके, आणि इथे तुम्ही थीटाची व्हॅल्यू प्लेस करा, यू विल गेट आन्सर. नाव अनस्टेबल इक्विलिब्रियम बघूया आपण आता काय. आता इथे मी अगेन मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती क्रॉस ठेवलेली आहे, अँड जो करंट फ्लो होत आहे तो मी इथे आता अँटी क्लॉकवाईज घेत आहे. ओके, आता मी हा असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने करंट फ्लो करवत आहे. तर आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फ्लो करत आहे. इथे मी ए, बी, सी अँड डी. आता राईट हँड पाम रूल आपल्याला यूज करायचा प्रत्येक सेक्शनवर, अँड आपल्याला फोर्स कोणत्या डायरेक्शनने लागत आहे त्यावर ते फाइंड आउट करायचं. तर आपल्याला लक्षात येईल, राईट हँड पाम रूल जर मी इथे यूज केला, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये चालले, करंट खाली चाललेला आहे, तर राईट हँडला पाम रूलला जर मी यूज केलं तर मला असं लक्षात येईल की जो काही फोर्स लागत आहे तो ह्या डायरेक्शनने लागत आहे, या सेक्शनवर इथे खाली लागत आहे, या सेक्शनवर आता इथे लागत आहे, आणि या सेक्शनला मी इथे लागत आहे. नाव आता इथे जर मी एडी या सेक्शनला जर मी आत पुश केलं, आता हे दरवेळेस असं काही नाही, फक्त पुशच करायचं. तुम्ही यापैकी कोणतीही गोष्ट करू शकता, पुश करू शकता, पुल करू शकता. ओके, तर एडी या सेक्शनला जर मी इथे आत पुश केलं आणि असं अज्युम करा की हे अशा प्रकारे इथे लावलेली आहे. जर मी याला पुश केलं तर ऑब्वियस बीसी हा सेक्शन काय होणार आहे, वरती येणारे पुल होणार आहे, बरोबर. वरती होणारे जर मी याला पुश केलं तर, अँड पुश करून जर मी सोडून दिलं, देन व्हॉट हॅपन, बघा फोर्स त्याला अजून इकडेच घेऊन चाललाय. सो ही कॉईल काय होणार आहे, रोटेट होऊन जाणार आहे. तर आता ही कॉईल परत त्याच्या बॅक पोझिशनला नाही आलेली, ही कॉईल पुढे चालल्या गेलेली आहे. ओके, मीन्स ती रोटेट होऊन गेलेली आहे. तर या इक्विलिब्रियमला म्हणतो आपण अनस्टेबल इक्विलिब्रियम. तर आता अनस्टेबल इक्विलिब्रियम आपल्याला लक्षात आलं की जर एखाद्या इक्विलिब्रियम पोझिशनला जर तुम्ही थोडंसं डिस्प्लेस केलं, हलवलं, आणि जर ते पुढे जातच राहिली किंवा त्यांनी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला बॅक नाही आला, तर त्याला आपण म्हणणार अनस्टेबल इक्विलिब्रियम. आता यामध्ये बघा, टॉर्क तर आपल्याला माहित आहे, टॉर्कची व्हॅल्यू असते एम क्रॉस बी, एनर्जी असते आपली मायनस एम बी कॉस थिटा एम डॉट बी, अँड आपण इथे लिहू शकतो यू इक्वल्स टू मायनस एम बी कॉस थिटा. ओके, अँड थिटा हा जो अँगल असतो तो एम मीन्स मॅग्नेटिक मुवमेंट अँड बी या दोघांमधला अँगल आहे. आता बी इथे काय, क्रॉस आहे, इथे मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आउट करायची. सो मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आउट करण्यासाठी अगेन आपण राईट हँड थंब रूल यूज करणार आहेत. ओके, सो इथे लिहितो मी, इथे मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आउट करण्यासाठी राईट हँड थंब रूल यूज करण्यात यावा, अँड हे फोर्सेस फाइंड आउट करण्यासाठी राईट हँड पाम रूल यूज करण्यात यावा. हे तुम्ही लक्षात ठेवा की फोर्सेस कसे तुम्ही फाइंड आउट केलेले आहेत. हे पाम तुम्ही इथे क्लिअरली लिहिताना तुमच्या नोट्समध्ये, कारण की 1-1.5 महिन्यानंतर जर तुम्ही याला जर बघितलं किंवा काही महिन्यांनी याला जर तुम्ही परत उघडून बघितलं, तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. सो इथे मॅग्नेटिक मुवमेंटची डायरेक्शन काय येणार आहे. सो राईट हँड पाम थंब रूल यूज करा राईट मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आउट करण्यासाठी. राईट हँड थंब रूल मध्ये तुम्हाला माहिती आहे, एक तर करंटच्या डायरेक्शन मध्ये 4 फिंगर्सला ठेवा, करंटच्या डायरेक्शन मध्ये 4 फिंगर्सला ठेवा, देन थंब तुमची जी डायरेक्शन दाखवत असेल ती मॅग्नेटिक मुवमेंटची असेल, आणि आपल्याला इथं असं लक्षात येतं की जे थंब जे काही मॅग्नेटिक मुवमेंटची डायरेक्शन आहे ती ही आहे. नाव तर ही झाली तुमची मॅग्नेटिक मुवमेंटची डायरेक्शन ह्या सिच्युएशनसाठी. आता इथे यू इक्वल्स टू जर आपण थिटाची व्हॅल्यू मायनस एम बी कॉस, मॅग्नेटिक मुवमेंट बाहेर येत आहे, मॅग्नेटिक फील्ड आत जात आहे, तर अँगल येत आहे 180 डिग्री, 180 डिग्री. देन तुम्ही इथे लिहू शकता मायनस एम बी कॉस -1. सो हे बनेल एम बी एनर्जी. आणि आता बघा प्रिव्हियस सेक्शन मध्ये आपल्याला आन्सर आलं तर मायनस एम बी, आता इथे आले एम बी. तर या सिच्युएशनसाठी जी काही एनर्जी असेल ती कशी असेल, तिथे मॅक्स असेल. नाव आता आपण
नाऊ आता आपण आपल्या प्रिव्हियस क्वेश्चनला येऊया. आता तुम्हाला हे इक्विलिब्रियम पोझिशन काय हे लक्षात आलं असेल. आणि आपण थेरी सेक्शन मध्ये याचा फॉर्म्युला बघितला होता, यू इक्वल्स टू एम बी कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू. बघा इक्विलिब्रियम पोझिशन पासून कॉइलला तुम्ही रोटेट केलाय. सो इक्विलिब्रियम पोझिशन बघा इथे अशी अशी असते, तुम्हाला लक्षात आलं असेल. सो इथे मॅग्नेटिक फील्ड क्रॉस आहे अँड तुमचे इथे कॉइल मधून सपोज करंट हा असा फ्लो होत आहे अँड कॉइल इथे 0 डिग्री आहे प्रिव्हियस स्टार्टिंग पोझिशनला. अँड ज्यावेळेस कॉइल कम्प्लिटली रोटेट होईल 180 डिग्री, तो स्टार्टिंग पोझिशन त्याची 0 अँड नंतर ती कम्प्लीट रोटेट झाल्यावर 180 डिग्री. तर इथे तुमचा 0 डिग्री अँगल हा थीटा वन साठी असेल अँड थीटा टू साठी तुमचा 180 डिग्री अँगल असेल. तर इथे जस्ट तुम्ही सर्व व्हॅल्यूज प्लेस करायच्या आहेत. फक्त आपल्याला एम असतं आपलं NIA, बी मॅग्नेटिक फील्ड आहे, अगेन कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू. सो नंबर ऑफ टर्न्स आपल्याला इथे दिलेले आहेत 50. करंट आपल्याला दिलेला आहे 2 एम्पियर. एरिया सर्क्युलर कॉइल आहे अँड रेडियस दिले, सो पाय आर स्क्वेअर. सो पाय इंटू आर स्क्वेअर, सो 4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 चा स्क्वेअर इंटू बी 0.1 वेबर पर मीटर स्क्वेअर. देन कॉस थीटा वन, तर थीटा वन ची व्हॅल्यू जर आपण इथे आता कॉस थीटा वन ची व्हॅल्यू 0 आहे मायनस कॉस 180. ओके, आता हे सर्वला जर आपण सॉल्व्ह केलं तर इथे कॉस 0 ची व्हॅल्यू येणार आहे 1 मायनस अँड कॉस मायनस 180 ची व्हॅल्यू येणार आहे -1. सो हे कम्प्लीट सॉल्व्ह होऊन आपलं 2 येणार आहे अँड देन 2 ने आपण या सर्वला जर मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर येणार आहे 0.1 जूल. तर हे झालं आपलं फायनल आन्सर.